हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दर्शनाज लाईफस्टाईल. तर आज आपण बनवणार आहोत 10 मिनिटामध्ये व्हाईट सॉस पास्ता. तर चला इन्ग्रेडियंट दाखवते. सगळ्यात पहिले मी घेतलेलं आहे ब्लॅक पेपर पावडर, सॉल्ट, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि ऑलिव्ह ऑइल. त्यानंतर पास्ता बॉईल केलेलं थोडंसं पाणी घेतलेलं आहे, दूध, एक चीज क्यूब, एक चमचा मैदा आणि थोडंसं बटर. त्यानंतर आपण यामध्ये व्हेजिटेबल्स जे टाकणार आहोत त्यामध्ये मी घेतलेलं आहे चॉप गार्लिक, मशरूम, रेड आणि येलो बेल पेपर, चेरी टमॅटोज आणि कॅप्सिकम. त्यानंतर मी पास्ता जे आहे ते बॉईल करून घेतलेला आहे. पास्ता बॉईल करताना मी त्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. हे टाकायचं विसरायचं नाही. त्यानंतर चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी पॅन गरमला ठेवलेला आहे, त्यामध्ये टाकत आहे थोडंसं ऑलिव्ह ऑइल आणि बटर. जेव्हा आपलं बटर हे टाकतो तेव्हा आपली फ्लेम जे राहते गॅसची ती कमी ठेवायची आहे, नाहीतर बटर हे लवकर जळून जाते. त्यानंतर आपल्याला यामध्ये 4 ते 5 गार्लिक चॉप करून टाकायचे आहे. याने चांगला फ्लेवर येतो. गार्लिक हे स्किप करायची नाही आहे. त्यानंतर आपण जे व्हेजिटेबल्स कट केलेले आहे ते सगळे व्हेजिटेबल्स आपल्याला यामध्ये एकदाच टाकायचे आहे आणि मीठ टाकून स्लो फ्लेमवर 2 ते 3 मिनटं आपल्याला ह्याला सौते करायचं आहे. जेव्हा आपले व्हेजिटेबल्स थोडे चांगले शिजल्यासारखे वाटतील त्यामध्ये आपल्याला थोडंसं चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि ब्लॅक पेपर टाकायचं आहे. याने चांगलं फ्लेवर येईल व्हेजिटेबल्सला. हे बिलकुल पण स्किप करायचं नाही आहे. चांगल्या पद्धतीने मीडियम फ्लेमवर आपल्याला हे व्हेजिटेबल्स सौते करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपले व्हेजिटेबल्स चांगल्या पद्धतीने शिजलेले आहे. आपल्याला आता हे वेगळं काढून घ्यायचं आहे आणि आपण याच पॅनमध्ये पास्ता पण शिजवून घेऊया. हे 1 पॉट रेसिपी आहे. एकदम झटपट बनते. 5 ते 10 मिनटात बनून तयारही होते. त्यानंतर पॅन गरमला ठेवलेला आहे, त्यामध्ये बटर आणि थोडंसं ऑलिव्ह ऑइल घेतलेलं आहे. जेव्हा आपलं बटर मेल्ट होईल त्यामध्ये 1 चमचा मैदा टाकलेला आहे आणि मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे, जोपर्यंत आपल्या मैद्याचा कलर थोडंसं रेडिश होत नाही. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे दूध. टाकलं की लगेच मी यामध्ये टाकत आहे चीज क्यूब. मी अमूलचं चीज क्यूब घेतलेलं आहे. जर तुम्हाला चीज स्लाईस हवं असेल तर तुम्ही तेही टाकू शकता. जोपर्यंत आपलं चीज क्यूब टाकलेलं आहे ते मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे. जेव्हा चीज क्यूब थोडं मेल्ट झाल्यासारखं वाटेल त्यामध्ये मी टाकत आहे ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स तुम्ही थोडं तुमच्या टेस्टच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. आपण व्हेजिटेबल्समध्ये पण टाकलेलं आहे त्यामुळे थोडं कमीच टाकलेलं आहे. त्यानंतर थोडंसं मीठ आणि ब्लॅक पेपर याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये टाकत आहे आपला बॉईल केलेला पास्ता. जर तुम्हाला कन्सिस्टन्सी थोडी थिक हवी असेल तर तुम्ही पास्ता वॉटर टाकलं नाही तरी जमते, पण जर तुम्हाला थोडी क्रीमी रनी टेक्स्चर पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं पास्ता वॉटर ॲड करू शकता. मी थोडं कमी केलेलं आहे. तुम्हाला अजून हवं असेल तर तुम्ही थोडं जास्त पाणी ॲड करू शकता. त्यानंतर आपण आपले जे वेजीस आहे ते सगळे यामध्ये टाकून घेऊया. 1 ते 2 मिनटं मीडियम फ्लेमवर शिजवून घेऊया. त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं पास्ता तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम झटपट बनणारी, विदिन 10 मिनिट्स बनणारी ही पास्ता रेसिपी आहे आणि खाण्यासाठी एकदम टेस्टी आहे. आणि आत्तापर्यंत ज्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज जाऊन आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून सांगा. फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.